मित्रांनो तो पाऊस थांबलाय आता आणि अशा प्रकारचा व्ह्यू आहे. लागते काय स्लिपिंग बॅग ओली झाली अख्खी. मित्रांनो तर पाहू शकता ढगांनी सगळे डोंगर झाकून घेतलेले आहेत. सगळीकडे दुःख झालेले. हे चेक पोस्ट आहे. सकाळ सकाळी एक गाडी गेली बी. तर मित्रांनो लय हातगार वाटलं. पाऊस आला निभार आता सगळीकडे नुसतं टेंटच टेंट आहे. तर तुम्हाला कसे टेंट आहे ते दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारचे टेंट आहेत. मी ज्या कॅम्पिंग साईटला थांबलो होतो ना तिथं टोटल 10 टेंट आहेत. त्यातील एक टेंट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकताय हे अशा प्रकारचं आतमध्ये न टेंट आहे. मित्रांनो बघा कसला खतरनाक रोड आहे. जबरदस्त. हे बघा असं असं जायचं आपल्याला. पाऊस येतोय कंटिन्यू. मित्रांनो तर चिखलात स्प्लिटी व्हॅलीचा सफर करणं लय अवघड भाऊ पावसाळ्यात. वाट लागली पण मित्रांनो तर हे बघा काय झालं. ही बॅग सगळी घासली त्यामुळं सगळं वाट लागली भाऊ. गाडी अडकली. मित्रांनो तर आलोय आता इथे एक मंदिर आहे. कुंजन माता मंदिर म्हणून आहे. तर पाहू शकता इथं काय ते कार्यक्रम चालू आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सर्व संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके हॅपी जर्नी. मित्रांनो ते एकदम मस्तपैकी आपली मॅगी तयार झालेली आणि आपल्या माणसांबरोबर मॅगी खायचा आनंद वेगळाच आहे. आता कसं व्हायचं. मित्रांनो तर पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय आता. तर काय म्हणा तर आजच्या राहायची व्यवस्थाचं लईच अवघड होते. कुठं राहायचं तीच कळा नाही. मेन तर इथं लाईट नाही काय नाही. काजाला गेलो असतो तर बरं झालं असतं. बरं वाटलं खूप बरं वाटलं. छोट्या गावात एवढ्या छोट्या गावात जिथे आम्ही विचार पण नव्हता केला. मित्रांनो तो पाऊस थांबलाय आता आणि अशा प्रकारचा व्ह्यू आहे. एवढं बघा ढग आले डोंगरावर. आता बाहेर निघायला पण नको वाटते. वलं होईल सगळं. वलं झालं की काय लागते काय स्लिपिंग बॅग ओली झाली अख्खी. ते म्हणलं काय कसं वलं नाही झालं. स्लिपिंग बॅग ओली झाली इथं. चलो तर इथं पाणी आलंय आत. चेन नव्हती लावली बहुतेक खालची अख्खी त्यामुळे आलंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये. आणि स्प्लिटी व्हॅलीमध्ये कालचा मुक्काम आपण स्प्लिटी व्हॅलीतील जे चंद्रताल आहे त्याच्या बेस कॅम्पला केला होता मित्रांनो. तर इथं टेंट लावला होता. रात्री पाऊस आला. एवढा जोरात नाही आला पण टिप आलं. त्याच्यातच स्लिपिंग बॅग भिजली. काय झालं ही बाहेरची चेन आहे ना ही अशीच उघडी राहिली आणि ना ह्याच्यातनं पाणी दिसतंय का. ही चेन उघडी होती. यातनं पाणी हात गेलं तर त्यातनं स्लिपिंग बॅग भिजली एक. तर गाय नाही लागलं. एकदम 2 स्लिपिंग बॅग होत्या ना त्यातली एक भिजली. पण एकदम मस्त मुक्काम झाला. मायनसमध्ये टेम्परेचर होतं. 2 स्लिपिंग बॅग असल्यामुळं थांबू शकलो मी. काय झालं काय म्हणायचं झोपायच्या अगोदर इतकं गाय लागत होतं भयंकर काय सांगूच शकत नव्हतं. पण एकदा कम्फर्टेबल झाल्यानंतर ना लागली झोप. अशा पद्धतीने आहे. तर वातावरण बघा कसलं जबरदस्त झालंय. सगळ्या ढगांनी डोंगर झाकून घेतलेत. दिसतात का इकडं. मित्रांनो तर पाहू शकता ढगांनी सगळे डोंगर झाकून घेतलेले आहेत. सगळीकडे दुःख झालेले. हे चेक पोस्ट आहे. सकाळ सकाळी एक गाडी गेली बी तर चाल दात बीत घासतो. वॉशरूम कुठे पाहतो. वॉशरूमला जातो. आता हे सगळे टेंट आहेत. टेंटमध्ये कसे असतात टेंट ते पण दाखवतो तुम्हाला मी. अशा पद्धतीचं असतंय टेंट. तुम्हाला दाखवतो एका व्हिडिओ. एक टेंटमध्ये आज जाऊन नक्की काय आहे कसं आहे काय नाही. ओके मित्रांनो अशा प्रकारच्या कॅम्पिंग साईट आहेत सगळ्या. आणि हे पाहू शकताय इथं किचन आहे. हे दिसते का हे किचन आहे. अशा प्रकारे ह्याचं कॅम्पिंग साईटचं. आणि हे डायनिंग आहे अशा प्रकारचं. लय थंडी येईल का इथं. 8:30 वाजले तरी थंडीचं इथं. अशा प्रकारे हे डायनिंग आहे. रूम दाखवतो मी तुम्हाला. आता तो बाबा बिझी आहे त्यामुळं राहिले. मित्रांनो तर चहा आणि ब्रेड खातोय. हे अशा प्रकारे ब्रेड घेतलेत आणि चहा घेतल्यात. ब्रेड ऑमलेट होतं पण ब्रेड ऑमलेटला आपण आता सध्या नॉनव्हेज नाही खात त्यामुळं ब्रेड ऑमलेट कॅन्सल केलं आणि चहा आणि ब्रेड खातोय आता. ओके
मित्रांनो, तर पाऊस आला, गाडी सामान वगैरे सगळं लोड केलं, पण पाऊस आला. पाहू शकता इथनं असं. तर आता आलो इथं कॅम्पमध्ये, चांगलाच पाऊस आला. पाहू शकता इथं गाडी सामान लोड केले. आता एखादी रूम दाखवतो तुम्हाला, तोपर्यंत रेनकोट वगैरे घालून घेतो. ओके मित्रांनो, तर फायनली पाऊस येतोय, अजून बी कमी नाही झाला, पण येतोय थोडा थोडा. तर चला तुम्हाला तोपर्यंत रूम दाखवतो इथली. मित्रांनो, तो पाऊस आता थोडा कमी झालाय, तर तुम्हाला इथली रूम कशी दाखवतो. भाई चलो सर. ओके ओके, कौन सा मित्रांनो, तर मी आहे आता चंद्रताल बेस कॅम्पला. तर इथले राहण्यासाठी टेंट बनलेले, इथं काही रूम वगैरे नाही आहेत, सगळीकडे टेंटच बनलेले आहेत. तर हे टेंट कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो एक, चला नमुना. तर चला जाऊया टेंटमध्ये. तर मित्रांनो, मी ह्या कॅम्पिंग साईटला थांबलो होतो, स्वतःचा टेंट लावून. तिथं पहा आपली गाडी, तिथंच टेंट लावला होता. तर इथं राहण्यासाठी टेंट आहे, तर रेंटनी देण्यासाठी. तर कसे टेंट आहेत ते तुम्हाला दाखवतो. पहिले तर मित्रांनो, आता लई डिफिकल्ट आहे, माझ्याकडे हेल्मेट बिलमेट सगळे. ओके, एकही मिनिट. कसे टेंट आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे टेंट आहेत. मी ज्या कॅम्पिंग साईटला थांबलो होतो ना, तिथं टोटल 10 टेंट आहेत. त्यातील एक टेंट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, पाहू शकताय, हे अशा प्रकारचं आतमध्ये न टेंट आहे. पाहू शकता अशा प्रकारे बेड आहे. एका बेडवर कमीत कमी 3 माणसं झोपू शकतात, आणि खाली 4 माणसं झोपू शकतात. अशा प्रकारचं इथं बल्ब वगैरे पण आहे एक. इथं मेन म्हणजे अजून ह्या साईडला हिमाचलच्या इलेक्ट्रिसिटी आली नाही, पण सोलर पॅनलवर यांनी बल्ब वगैरे लावलेले आहेत. अशा प्रकारे चांगलं मजबूत असं ब्लँकेट पाहू शकताय. किती ब्लँकेट आहेत, असले मजबूत असे ब्लँकेट वगैरे दिलेले आहेत. तर ह्याच्यातनं तुम्हाला गार वगैरे काही लागणार नाही आहे. आणि इथं आलं तर इथं वॉशरूम दिलेलं एक, पाहू शकता अशा प्रकारचं वॉशरूम आहे. आणि ही अशा प्रकारची रूम असते मित्रांनो. तर ह्या रूमचं चार्ज किती आहे, तर आता ऑफ सीझन आहे, तर ऑफ सीझनला इथं नाही आहे. आत्ता माझ्याबरोबर होती 4-5 जण, जी काल चंद्रतालला आली होती. तर मी माझा स्वतःचा टेंट लावला होता, त्यांनी टेंट घेतला होता. तर 3 जणांना 3,000 रुपये, 4 जणांना 3,000 रुपये.
अशा पद्धतीने टेंटचे चार्ज होते. तर त्यामध्ये जेवण आणि नाश्ता वगैरे सगळा इन्क्लूड होता. म्हणजे 2 टाईमचा नाश्ता 1 टाईमचं जेवण असं मिळून 3,000मध्ये एक टेंट होता. तर सीझनला ह्याचं रेट अजून वाढत असतील. सीझनला हा रेट वाढून जवळपास 5,000च्या आसपास पण जाऊ शकतो. अशा पद्धतीने आहे. तर आता ऑफ सीझन चालू आहे. पाहू शकता. कसा वाटला तुम्हाला हा टेंट कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. लय मजबूत इथं गारबीर काय लागत नसेल. मी 2 स्लिपिंग बॅग घेतल्या होत्या तर मला काय नव्हतं लागलं. तर ह्याच्यात तर काही काय लागणार. चलो पाहिलं का अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर मी आता चंद्रताल बेस कॅम्पला आहे. इथनं निघालोच होतो. सामान वगैरे आवडलं होतं. पाऊस यायला लागला म्हणून थांबलो. तर हे आपले सगळे पाजी पंजाब से सर दिल्ली से. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. इन सबको मिलके बहुत अच्छा लगा. क्या बोलोगे सर? ये भैया 1 मई से निकले हुए हैं और मेरे को यकीन नहीं आ रहा, इतनी मेहनत कर रहे हैं. तो क्लिप इनकी वीडियो लाइक शेयर करिए अच्छे से अच्छे. ओके क्या बोलोगे सर आप? भैया से मिलके बहुत अच्छा लगा. इनके चैनल को सब्सक्राइब कीजिए प्लीज. ओके और बहुत अच्छा है भैया. काफी लंबे पीरियड से घूम रहे हैं पैशन बाइक लेके. और बहुत अच्छा लगा भैया से मिलके. ओके. बहुत अच्छे इंसान है. भाई मेहनत करी है भैया ने बहुत मेहनत ज्यादा. कर रहे हैं. मानना पड़ेगा भाई. मेहनत बोलती है. सर जी बोलिए आप. बहुत अच्छा बिहेवियर है भाई साहब का. और आप जितना हो सके लाइक शेयर करिए. सब्सक्राइब करिए चैनल. सब्सक्राइब कीजिए. ओके. तर चला मित्रांनो आता इथनं निघायचे पण पाऊस थांबा नाही यार. हा. मित्रांनो लय हातगार वाटलं. पाऊस आला निभार. आता आलोय. सगळा व्हिडिओ फोनमध्ये काढलाय. हा तेवढा कॅमेरामध्ये टाइम किती राहिलाय? 20 मिनिटं राहिले. तर 20 मिनिटं तर आपण लोसरला पोचायचे. लोसरला पोचल्यानंतर व्हिडिओ अपलोड करून मग पुढे निघायचे. चलो मित्रांनो तर पाऊस येतोय. आता मला वाटतंय निघावं. एवढ्या पावसात काय नाही व्हायचं. नवी चावी घेतली. चलो सर बाय बाय. निकलता हूँ मैं. ओके. आता फायनली निघतोय. आता वाजलेत 9:20ला आपण इथनं निघतोय. 8लाच निघायचं होतं मला 8:15ला. पण पावसामुळे काही निघू शकलो नाही. आता निघूया. लोसरपर्यंत जायचं. रेंजमध्ये जाऊन आपल्याला थांबायचे. 2 तासाचा प्रवास आहे साधारण. गाडी चालू होती का? झाली. आपण सध्या साधारण 13,000 फुटावर मुक्काम केला होता आणि -2 डिग्री टेम्परेचर होतं. चलो आता हे चढायचं आहे. त्याच्यावर तर पावसाने पाणी आलंय. ते घसायला नाही पाहिजे फक्त. चढ पहिल्याच गिअरमध्ये. ओके चढली. चलो पावसाने हे नवीन रोड केल्यावर ह्याच्यात चिकचिक होती. बंद हो जा. बारिश चली जा. बारिश गो सायमन गो बॅक. तसं बारिश गो बॅक. ओके चला पाहू शकता कॅम्प सिटी. त्यावेळेस इथं एक वॉटर क्रॉसिंग होती. ही एक आणि पुढे एक. तर इथं पाईप टाकल्यामुळं वॉटर क्रॉसिंगचा मजा चला गया. या मजा येत होता वॉटर क्रॉसिंग करायला. काय आता वॉटर क्रॉसिंगच नाही आहे. चलो नवीन रोड बनवलाय. म्हणजे उकरून थोडी मातीला खाल्ली त्यामुळं असं झालंय. चलो बाबाने तर काल जिथनं सगळा फुफुटा उडत होता ना, काल रात्रीच्या पावसाने सगळं बसलाय आता जाग्यावर. अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. मित्रांनो 11:30 काढू व्हिडिओ.
मित्रांनो माझं कसं आहे, इथं टाइमपास करण्यापेक्षा जिथं नेटवर्क आहे तिथं जाऊन टाइमपास केलेला काही अडचण नाही असं आहे. त्यासाठी आपलं चाललं आहे, पाहू शकताय लोकल दिसतं तिथनं. ह्याला विचार लोसर कितना, लोसर कितना दूर है सर? लोसर हाँ लोसर तो यहाँ से 40 किलोमीटर के आसपास। कितना, 2 घंटा? हाँ 2 घंटा। ओके। तो रोड अच्छा है क्या खराब है ये? रोड ठीक है। ओके। मित्रांनो तर चला जाऊया. मित्रांनो बघा कसला खतरनाक रोड आहे, जबरदस्त. हे बघा असं असं जायचं आपल्याला. पाऊस येतोय कंटिन्यू, असं इकडून आलोय लांब. चलो मित्रांनो, तर चांगलाच पाऊस झाला इथं. कॅमेराचं काहीतरी करायला पाहिजे वाटतं. चलो चिकट टिप मारू काय त्याला, चिकट टिपच मारा मला वाटतंय. चलो वॅगनार घेऊन आलेत. सस्पेन्शन चांगलं पाहिजे भाऊ, लय खड्डेत. ओके निघालोय आपण. खतरनाक रोड आहे, पण एक तरफ दरी और एक तरफ रोड. ओके चलो भाई भाई भाई. ओके चलते हैं. मित्रांनो तर जबरदस्त रोड आहे. नुसते झटका खाऊनच ही बॅग एक आधीच उलट झालंय. त्यात एक डबा आहे ह्याचा, तो सारखाच टोचतोय पाठीमागं मणक्याला. आईच्या गावात त्याचं एक नियोजन लावायला पाहिजे त्या डब्याचं एक काहीतरी. सगळे नुसते दचके. ओके चलो आता डायरेक्ट तुम्हाला ज्या रोडला जॉईंट होतो ना रोड, त्या रोडला दाखवतो. काय रोड आहे हे, नुसते कचके खाऊनच जाम झालो मी. मित्रांनो तर इथं तुम्हाला जाताना पण सांगितलं, इथं लय खतरनाक वॉटर क्रॉसिंग होती मागच्या वर्षी. पण इथं सगळं पाणी पाईप टाकून पाईपाच्या खालनं डायव्हर्ट केलं, त्यामुळं वॉटर क्रॉसिंग गेली सगळी. अरे पाईप बी फुटलाय. चला आता आपण काचा रोडला भेटायला चालू आहे. जवळपास 15 किलोमीटर हे रोड होता. काय आहे हे, आईच्या गावात. जबरदस्त रोड आहे. ओके चलो मित्रांनो, तर आलोय परत इथं चंद्रतालच्या बोर्डपाशी. तिथनं आता आपल्याला वरती चढून जायचं आहे, तर तिथं कॅमेरा लावून येतो मी. ओके
मित्रांनो तर कॅमेरा तिथं लावलाय आता वरती, दिसतोय का तुम्हाला? त्यातली बी मेमरी संपली होती. आता चाललोय वरती, बघूया कशी चढती गाडी आता. उकाळलेला रस्ता आहे सगळा, त्यामुळं चढा नाही. चढली ओके. मित्रांनो तर फायनली आपण परत काजा मनाली रोडला लागलोय. तर आता इथनं पूर्ण चढून जायचं आपल्याला. पाऊस थांबायला पाहिजे भेंडी, आज दिवसभरात पाऊस लागलाय. पावसात सगळी वाट लावते. चलो, त्याच्यात कॅमेऱ्यात बी टाईम कमी राहिला, मोबाईलची बी मेमरी फुल झाली आता. ओके. मित्रांनो तर आलोय आता रोडला. एक लय जबरदस्त वळण आलं होतं, तिथं चालू करायचंच राहिलं कॅमेरा. चढत नव्हती गाडी. आता वरती असेल एक दोन, वरती किती लांब फिरत जायचे, हा डोंगर चढत जायचे बहुतेक. अरे चलो. मित्रांनो लय खतरनाक रोड आहे भाऊ आजच्या गावात. हे काय सांगू शकत नाही ह्या रोडचं. हो हो हो, एकदम डेंजर. आणि तिकडं नको बघू, 1000 फूट खोल दरी. हो 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 हो. मित्रांनो तर पाहू शकता इकडून कशी खोल दरी, आणि इथंच पाठीमागची बॅगनी साठली. ती वरतीपर्यंत टिकती का नाही जास्तपर्यंत काय माहिती. खाली नदी. अशा रोडनी चाललोय मी आता, एकदम डेंजर. अरे बापरे. परत बॅग घासायला लागली. लय त्रास रे जीवनात देवा. महादेवा लय त्रास जीवनात. काय सारखंच हे बॅगचं काय लफडं आहे भाऊ. मित्रांनो तर हे बघा काय झालं, ही बॅग सगळी घासली त्यामुळं सगळं वाट लागली भाऊ. मित्रांनो किती खोलदरी. अरा एकदम डेंजर अशी खोलदरी इथं. हा. मित्रांनो तर अच्छा गावात. मित्रांनो तर लय खतरनाक रोड आहे, पाहू शकता वरती कसं फिरत जायचे समोर. तर चला, एकदम डेंजर असा रोड आहे भाऊ. चलो.
मित्रांनो पाहू शकताय काय खतरनाक रोड आहे. इतका चढ चढून आलोय ना भयंकर. इकडे पाहू शकता अशी वळ नाहीत. हा तर एक टप्पा आहे, हे दिसतंय ना, हा एक टप्पा आहे. ह्याच्या खाली अजून लय खतरनाक वळ नव्हती. त्या नदीपासून आलोय आपण पाहू शकताय. आणि हा जुना रोड होता. जुना रोड तर बघा कसा कसा फिरत 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 जात होता. आता नवीन रोड बनवलाय अशा पद्धतीने. लय खतरनाक आहे स्प्लिटी व्हॅली मधले रोड. मित्रांनो तर चिखलात स्प्लिटी व्हॅलीचा सफर करणं लय अवघड भाऊ पावसाळ्यात. वाट लागली का. चलो मित्रांनो, तर हे घाट पण सगळे ऑफ रोडिंगवाली घाट आहे, त्यामुळे गाडी चढायला त्रास देते. ओके मित्रांनो, तो जुना रोड तो होता, तिकडून तसं जायचं होतं. पण जुना रोडनी लई फिरायला लागत असेल, त्यामुळं हा नवीन रोड पुन्हा बनवलाय. चलो विदेशी दिसतात सगळी. गाडी अडकली. चलो अवघड ती व्हॅली. वरची जायची अजून 2 टन दिसतात. हो यार मित्रा, लय त्रास दिला तुम्हाला ह्या बॅग भाऊ. लई त्रास दिला बॅग आहे तुम्हाला. चला के लेके आ रहे हाँ हाँ महाराष्ट्र. चलो हां. तर मित्रांनो, चला इथं एक कुंजन माता मंदिर आहे इथं टॉपला, तर त्याला राऊंड मारून जातो असं म्हणणं आहे. आपण पण जाऊया. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता कुंजन माता मंदिर. तर चला राऊंड मारून जातात म्हणतात. तर चलो पाहू शकता कुंजन माता कमेटी में आपका कोटि कोटि स्वागत है. चलो जाऊया. कसे झेंडे बंडे लावलेले मस्त. कुंजन माता मंदिर. अरे भाई बैक तो बहुत चटके खा रही है. अशा प्रकारची MH12ची थाळ आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे कुंजन माता मंदिर आहे, ह्याला राऊंड मारून जायचे असते. मित्रांनो, तर आलोय आता इथे एक मंदिर आहे कुंजन माता मंदिर म्हणून आहे. तर पाहू शकता इथं काय ते कार्यक्रम चालू आहे. अशा पद्धतीचं मंदिर आहे मस्तपैकी. कहो कुठले तुम्ही? हा नगरचे. थार तुमचीच आहे का ती? MH12 मी पाहिली आहे की. ओके
चला मित्रांनो हे आपल्या इथं ओके तर आपण आलोय कुंजन माता मंदिरापाशी. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये आपण आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये आपण आता आलेलो आहे कुंजन माता मंदिरापाशी. पाहू शकताय आत्ताच आपण चंद्रतालपासून सकाळी प्रवास सुरू केला होता. एकदम जबरदस्त घाट चढून आलोय, पूर्ण ऑफ रोडिंग होती, तो घाट चढून आलोय आणि इथं आलो आणि मला MH12ची थाळ दिसली. म्हणलं कोणतंही असणारच आहे. मंदिरात आलो, व्हिडिओ काढत होतो तर ह्या सरांनी ओळखलं, तर सरांना भेटून चांगलं वाटलं. तर सर काय म्हणताल तुम्ही, बोला. एकदम मस्त वाटतंय, तुम्हाला भेटून आनंद झाला. ओके बोला सर. महाराष्ट्रातलं कोणतरी आपलं भारत यात्रा करतंय. तुमचे रील्स आम्ही कायम पाहत असतो. ओके त्या रील्स मध्ये पाहूनच तुम्हाला इथं आल्यावर आम्ही ओळखलं. ओके तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. मित्रांनो तर इथं एक मंदिर आहे माताचं. तर कसं आहे मंदिर आहे पाहूया आपण. तर इथं बुडवीट काय काढत नाहीये, आपल्याकडे निबार गार आहे इथं. तर चलो पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी हे लावलेले जबराट दिसतंय हे पताका सगळ्या. ओके अशा पद्धतीचं आहे. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये. तर इथं कुंजन माता मंदिरापाशी. तर इथं आपले महाराष्ट्रातील ग्रुप भेटला एक. तर एवढे सगळे महाराष्ट्रातले, तर ह्यांना सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. तर काय म्हणताय यांची रिॲक्शन घेऊया. काय म्हणताय, बोला ताई, बोला काय म्हणताय. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सर्व संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके हॅपी जर्नी. ओके बाकी ओके सरांबरोबर व्हिडिओ काढला. बोला सर परत, एकाच व्हिडिओमध्ये सगळे येतात आता. मला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. ओके मला भेटून आनंद झाला. ओके तुमच्या रील्स कायम पाहत असतो, त्या रील्स मध्ये पाहून तुम्हाला इथं आल्यानंतर ओळखलं. ओके धन्यवाद. ओके महाराष्ट्रातला माणूस आपल्या इथं भेटून आनंद झाला खूप. ओके पुढचा प्रवास सुखकर हो तुम्हाला. ऑल द बेस्ट तुमच्या या जर्नीसाठी. आणि खूप दिवसांनी आम्ही मराठी माणूस मराठी बोलतोय आम्ही, आणि जो आम्हाला इथे भेटलाय, तर ऑल द बेस्ट. ओके तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर आपले एवढी सगळे मराठी माणसं एकत्र भेटले तर भारी. मित्रांनो तर हे दादा भेटलेले आपले. तर दादा म्हणले मॅगी खाऊन जावा, मॅगी बनवतात ते. तर मॅगी खाऊया आणि जाऊया पुढच्या प्रवासाला. तर आता एकदम वातावरण पण जरा व्यवस्थित झालंय आणि इथनं आपल्याला लय स्ट्रगल नाही आहे, पूर्ण डाऊनच जायचं आहे, त्यामुळं काही नाही आहे. चलो मस्तपैकी यांनी गाडी बिडी, थारला काहीच प्रॉब्लेम नाही का हो, कुठं जाते. मित्रांनो तर एकदम मस्तपैकी आपली मॅगी तयार झालेली आणि आपल्या माणसांबरोबर मॅगी खायचा आनंद वेगळाच आहे. सरांनी मॅगी बनवली. सरांचा प्लॅन तर दुसरीकडे मॅगी बनवायचा असेल, पण मी भेटल्यामुळं इथंच बनवली. तर धन्यवाद सर. ओके एक फोटो काढतो आता मस्तपैकी. चला निघतो इथनं. चला सर. ओके चला बाय बाय. ओके तर मित्रांनो मॅगी वगैरे खाल्ली आता निघतोय. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, ती पण पॅशन प्रो गाडीवर. तर आता आपण आलेलो आहे कुंजुमला वॉर मेमोरियल. तर मित्रांनो हा एक पास आहे जो आपण ह्याच्याकडून मनालीकडून काजाकडे जाताना लागतो. तर मित्रांनो ह्याच ठिकाणी नव्हे, 1968 मध्ये नव्हे, एक भारतीय आर्मीचं विमान कोसळलं होतं मित्रांनो, आणि त्या विमानामध्ये जे जे शहीद झाले होते ना त्यांचं इथं वॉर मेमोरियल बनवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं हे आहे कुंजुमला वॉर मेमोरियल. एकच पास लागतो आपल्याला मनालीकडून ह्याच्याकडे जायला, काजाकडे, तो म्हणजे कुंजुमला पास आहे. तर अशा प्रकारचं हे कुंजुमला वॉर मेमोरियल आहे. तर तुम्ही पाहिलं इथं आतमध्ये, तर इथं नव्हे भारताच्या प्रत्येक युनिटचे लोक आहेत, ग्रीपमधले पण आहेत, एअरफोर्समधले पण आहेत आणि आर्मीमधले पण लोक होते. अशा पद्धतीने हे एवढे सगळे जवान आपले इथं शहीद झाले होते. तर मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो तर आपल्याला आता डाऊन चाललो आहे आपण पूर्ण, आणि एक वॉटर क्रॉसिंग लागली. ती वॉटर क्रॉसिंगला पण पूल बनला आहे आता.
मित्रांनो, तर फायनली ह्या साईडला लागल्यावर पण पहिली वॉटर क्रॉसिंग लागली. वॉटर क्रॉसिंग म्हणजे काहीच नाही आहे, ही छोटंसं पाणी. वॉटर क्रॉसिंग तर आपण लई केल्या लद्दाखमध्ये, स्मृती व्हॅली मित्रांनो. तर इथं पण एक घाट आहे जो उतरायला लागणार आहे, चढायला लागणार आहे. पाहू शकता खाली वळणं कशी अशा प्रकारे आहे. चलो, ती बघा दगड चाली वळणं पुसून इथनं रोड बनवतं डायरेक्ट. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे बाकीची वळणं क्रॉस कमी करून डायरेक्ट इथनं ह्या कपारी रोड बनवायचा प्रयत्न आहे त्यांचा. मित्रांनो, तर हे पाहू शकता इथे एक गार्डन टाईप लागलं आहे आणि तिथं पुढे एक साईड आहे, ते एक दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीचे आहे. मागच्या वेळेस मी पाहिलं इथं टेंट लावून लोक थांबली होती, पण मी नव्हतो थांबलो. मी डायरेक्ट ह्याला गेलो होतो, लोसर. ओके, चलो मित्रांनो, जवळपास 120 किलोमीटर नंतर डांबरी लागली आईच्या गावात. 120 किलोमीटर नंतर आपल्याला डांबरीचा रस्ता लागला आहे. वाव, भारी वाटतंय डांबरी चालवायला. खड्डा असला तरी चालेल, पण डांबरी पाहिजे. डांबरीत गाडी बघा वेगळीच परफॉर्म करते गाडी, सहज चढती गाडी. नाही तर कुठाही लागला असतं मला फार. मित्रांनो, तर सगळा गोट्याचा रोड आहे. असा छोटी छोटी खडी म्हणू शकता, कशी दगडीचे घसरून पडायचे भाऊ हे. अशा पद्धतीचा रोड आहे. मी इथं आपल्याला एक टावर दिसलाय भाऊ, रेंज येते का नाही काय माहिती ह्या टावर कशी. मित्रांनो, तुम्हाला डांबरी रोड लागला. अरे लई वेळाचा आनंद नाही संपला बे डांबरी रोड. तर आता लागल असं वाटतंय. तिकडच्या साईडची रोड चांगला आहे, ह्या काजाच्या साईडला. पुढे गेल्यावर डांबरी दिसतोय. तर चला जाऊया आपण लोसरमध्ये थांबू जरा. तिकडं टावर दिसतोय, तिथं लोसर दिसतंय. तर पुढे एक टावर आहे, ते मी पडल नको बस. मित्रांनो, तर फायनली आलोय आता लोसरमध्ये. पाहू शकता इथं मोबाईलला रेंज आली का बघू द्या. मोबाईलला पण रेंज आलेली. 5G तर नाही आली तर अशा प्रकारे आहे. सर पहचान लिया क्या? कुछ नहीं, बढ़िया. मेरे को आप याद में थे इसलिए मैं बोला सर से मिलूं. ओके, हाँ ठीक आहे. मित्रांनो, तर दुपारचं जेवण करतोय, हे फ्राईड राईस खातोय. तर मागच्या वेळेस आपण जिथं मुक्काम केला होता त्या ठिकाणी आलो, तर त्या सरांनी आपल्याला लगेच ओळखलं. तर तिथंच खातोय राईस. बघूया कसा लागतोय, काय लागतोय तुम्हाला सांगतो. एकदम मस्त बनवलाय, एकदम टकाटक. ही आंटी हिने बनवलाय. थँक्यू. मित्रांनो, तर फायनली निघतो इथं शाडे फास्ट फूड कोण. तर हे आपल्या सर्व ओळखीचेच होते. इथं राहायचं होतं, पण सर म्हणले की 2 दिवस लाईट यायची नाही, त्यामुळे आपण आता पुढं निघालोय. पुढच्या गावामध्ये जाऊन थांबूया. लाईट नसली तर काही उपयोग नाही थांबून. मित्रांनो, तो लोसरमधनं निघतोय. लोसरमध्ये एक ते पाहू शकताय इथं आढावतात बहुत. PA नाही येईल. 779826 काजा. थँक्यू सर. मित्रांनो, चला. इथं पण चांगला पाऊस आलाय, कवळनं पाणी येतंय. चलो, चांगलाच खड्डा पडला इथं बी. ओके, हे आहे लोसरगाव. पाणी येतंय, पाणी. चलो, उम्मीद होती ती पण तुटली. आता कसं व्हायचंय.
मित्रांनो तर सारखं सारखं तुटत होतं, आता डायरेक्ट त्याला गमछाच बांधला आणि आता निघतोय. बघूया आता बॅगच बदलायला लागेल ह्याच्यात गेल्यावर. चलो हा चलो पुढच्या गावात जाऊन मुक्काम करू आपण कुठल्या तरी. चलो सर, थँक्यू. ओके ओके ओके. तर मित्रांनो त्यांनी मदत केली आपल्याला बॅग बांधायला. एकट्याला मला जमतच नव्हतं, तर त्यांनी उचलून धरलं, त्यामुळं टाईट चांगल्या प्रकारे करू शकलो आपण. तर पूल लागला हा टेम्पररी पूल आहे, तो बघा पक्का पूल होतोय अजून. लोसरला बाय बाय म्हणून आपण पुढे निघालो. हा रोड पण झाला हे जमा. पुढच्या 2 वर्षात नाही, 2 वर्षात मनालीकडून पण काजाकडे येणार रोड टाकाटक होणार आहे. मित्रांनो ताब आहे बघा कसलं खतरनाक आलंय आजच्या गावात. तिथं कुठंतरी राहायची व्यवस्था पाहायला पाहिजे आपण. विचू का इथंच. तर त्या साईडपेक्षा इकडं चांगला रोड आहे. 1-2 जागा पाहिलं होमस्टेवाले पण बंद झाले सगळे. आपल्याला काही होमस्टेमध्ये नाही राहायचं, पण टेंट लावायला जागा भेटली तर बरं होईल. आभाळ एक तर काळं जाळं आलं आहे, तिकडंच थांबायला पाहिजे होतं. लाईट नसती ते चाललं असतं, आतमध्ये पण झोपावलं असतं त्यांनी. त्याच्याकडं जायचा मेन रोड नाही आहे, तिकडं तिथं पुलाचं काम चाललं आहे, त्यामुळं हे गावागावातनं रोड आणला आहे आणि त्या पुलावरून आपल्याला परत तिकडं जायचं अशा पद्धतीचं आहे. बघूया आता कसं होतं काय होतं. एक तर मेमरी असते ना 1 तासाची, मग मी गेलो असतो संध्याकाळचं, पण मेमरी नाही काय नाही. उतरायला पण जबरदस्त घाट बनवला आहे आता. तिथनं असं फिरून खाली जायचे. मला वाटलं डायरेक्ट खाली असेल, पण खाली उतराय पण चांगला जबरदस्त वळण आहे. अरे बरंच लांब जायचं की. ट्रकच्या पुढे घेतो. आता इथं वळून आपल्याला खाली जायचे. हां तिकडून चंद्रतालकडून येणारी नदी वेगळी आणि ही नदी वेगळी. ही नदी चालली आता काजाकडं, तिकडून येणारी नदी ती गेली मनालीकडं. ओके, इकडून जायचंय काजाकडं. ते पाहू शकताय ही चालल्या ट्रक आणि आपल्याला तिथनं नदी क्रॉस करून पलीकडच्या साईडला निघायचं आहे त्या मेन रोडला पुन्हा. की तो रोड हाही चांगला असं ऐकून आहे मी. बघूया, पाऊस पण यायला चालू झाला. त्या गावापर्यंत पोचलो म्हणजे बास आहे. चलो फायनली नदी क्रॉस करायचा पुलाव आलोय. जो टेम्पररी बनवलेला दिसतोय रोड, त्या मोठ्या पुलाचं काम होतोपर्यंत अशा पद्धतीचं काहीतरी असतं. हे बघा कसले नुसती मातीची डोंगर आहेत, डेंजर अशी. चलो मेन रोडला जाऊ आता. मग वॉटर क्रॉसिंग. वा, मोठा पूल, चांगला रोड हो नाही आता. एकदा झाला ना एकदम लाजवाब रोड होतोय. डांबरी लागू दे, डांबरी आता असंच आहे भाऊ. जुन्या डांबरी उभी इथं डांबरी होती, त्यांनी आता काम चालू केलं इथं जुन्या डांबरी पण. मागच्या वर्षी डांबरी होती. चलो त्या गावात जायचं आपल्याला. त्या फायनली चांगला रोड लागला आता, एकदम मस्त जगपट्टी रोड लागला. चलो चौकात काही ही भेटले त्यांना विचारतोय, पण आता मेमरी पण कमी 20 सेकंदच आहे फक्त. मित्रांनो तर पुन्हा एकदा पाऊस चालू झालाय आता. तर काय म्हणायचं या पावसाला, अवघड आहे यार पावसामुळं काय होतं, ब्लॉक पण व्यवस्थित होत नाही काय नाही. त्या गावापर्यंत ते पोचू दे भाऊ. गावात कोणतं
भेटू दे चांगला जे आपली मदत करेल. मित्रांनो, तर आजच्या राहायची व्यवस्थाचं लईच अवघड होते. कुठं राहायचं तीच कळा नाही. मेन तर इथं लाईट नाही, काय नाही. काजाला गेलो असतो तर बरं झालं असतं. आता मेन तर काजाला जायला ही नाही आहे, मेमरी नाही आहे शिल्लक आपल्याकडं. जर मेमरी असती तर इथनं चांगला ब्लॉग आहे पुढं. आपल्याला चिंच ब्रिज म्हणून आहे, जो भारतातील सर्वात उंच पूल आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. म्हणजे आहेत तसं स्पॉट फिरण्यासारखं. त्याला मेमरी पाहिजे. आता पहिलं तर 2 दिवस झालं ब्लॉग नाही टाकला यूट्यूबला, तर ब्लॉग टाकायला लागेल. काय लय कुठं नाही भाऊ माग. चला, एका ठिकाणी चांगली व्यवस्था होती राहायची. पाठीमागं 3 किलोमीटर पुढं म्हणजे ते एक बंद होत झालेलं हॉटेल होतं. त्या पोच मी फोन केला, ते माणूस चांगला होता, म्हणे लाव पोच खाली. त्याला म्हणलं चार्जिंगचा बोर्ड, म्हणजे हाय बोर्ड लाईट आली तर चार्जिंग होईल, नाही तर नाही व्हायचं. अशा प्रकारे होतं. मग बघूया आता काय होतंय. अवघड आहे मित्रांनो. तर नूडल्स खातोय आता इथं. नूडल्स खाऊन इथंच टेंट लावायचं आपल्याला. आता पाहूया कसं होतंय नियोजन टेंट लावायचं. बघूया. मेन तर लाईट पाहिजे रे, सगळं करू पण लाईट पाहिजे. लाईट. मित्रांनो, तर मी आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये, आणि स्प्लिटी व्हॅलीमध्ये एका हॉटेलमध्येच थांबलो होतो. इथं थोडं खाल्लं, नाश्ता वगैरे केला, आणि आता टेंट लावायचा विचार करत होतो. इथं चार्जिंगसाठी थांबलो होतो. अचानक एक गाडी आली महाराष्ट्रातली. मला माहित नव्हतं महाराष्ट्रातला. दादा उतरला. दादा अगोदर रूम आहे का विचारलं, आणि दादा बाहेर गेला तो, आणि त्याने माझ्या गाडीचा नंबर पाहिला. तो शॉकच झाला. भाऊ मला विचारायला आला, कुठनं आला, काय आला. एक्झॅक्ट नाही सांगू शकत. भाऊचे इमोशन लय वेगळे होते त्यावेळेस. चांगले शब्द. तर भाऊला भेटून खरंच भारी वाटलं. त्यानंतर हे आपले सगळे मुंबईचे आहेत. मेन म्हणजे हे सगळे कोकणातले आहेत, मुंबईला स्थायिक आहेत. तर सगळ्या भाऊला ताईला भेटून चांगलं वाटलं की आपल्या इथली महाराष्ट्रातली माणसं आपल्याला इथं भेटली स्प्लिटी व्हॅलीमध्ये. तर काय म्हणताल तुम्ही? बोला आता तुम्ही. मी लई बोललो. एवढ्या लांबून येऊन आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली लोक भेटणं म्हणजे एक वेगळंच एक हे फिलिंग असतात. बरं वाटलं. खूप बरं वाटलं. छोट्या गावात, एवढ्या छोट्या गावात जिथे आम्ही विचार पण नव्हता केला. जिथे फक्त एक होमस्टे अवेलेबल आणि आहे, एकच माणूस बसलेला, तेही तेही पण महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन. एकच होमस्टे काजापासनं इथे आम्ही साधारण 26-30 किलोमीटर आल्यानंतर एकच होमस्टे मिळते त्या नॅरो रोडने. तिथे तुम्ही भेटला. ते सुद्धा महाराष्ट्रीयन आपलेच. तर मित्रांनो, ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. तर चला आता मित्रांनो, तर फायनली टेंट लावलाय इथं. एक काय ते महिला मंडळ कमिटीचं काहीतरी आहे. तर इथं टेंट लावलं. इथं जरा वळणं पण छत दिसलं, त्यामुळे इथं टेंट लावलं. इथं गाडी लावली आपली, आणि फायनली आजचा मुक्कामाची जागा भेटली. काही मेमरीज नाही आहे जास्त व्हिडिओ काढायला. आपले महाराष्ट्रातले भाऊ भेटले होते, त्यांना भेटून पण चांगलं वाटलं. आता पॉवर बँक एक चार्जिंगला लावतो आणि एक घेऊन येतो. चलो मित्रांनो, तर आपण आता इथं टेंट लावला. तर इथं ह्या आंटी आल्या, पाहिलं की कोण आलंय काय आहे. तर चलो चलेगा ना, इधर रुका तो चलेगा रात को. ओके. कुत्ते वगैरे शूज वगैरे लेके नहीं ना जाते, जूते लेके जाएंगे. कुत्ते ले जाएगा क्या? तर मित्रांनो, कुत्रा बूट घेऊन जाते असं म्हणतात. तर बूट पण आत ठेवूया, अशा पद्धतीने आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा.